नमस्कार, आपण पाहत आहात BS न्यूज. मी दीपक शिंदे. घरकुल व विहीर योजनेतील सावळा कारभार. तक्रार ऐकत नाही. कोण कोण कुठं कुठं डोकं लावणार तो एकटा पंतप्रधान. इकडे देशाचे जवान मारायला लागले, हे यांना गोळ्या घालल्या पाहिजे. हे पैसे मागू राहिले शेतकऱ्याला. त्यांना अक्कल येत नाही ना ठिकाणावर त्यांची. नाही मी सांगतो त्याच्यासाठी लावलं इथं. नाही सर बघा तुम्ही पत्र दिलेलं आहे एकदा. काय पत्र दिलं घरकुलासाठी? व्हिडिओला काल विचार ना, फोन लावा ना व्हिडिओला. आंदोलन करतच नाहीये मी. भीक मागतोय ना. भीक मागण्याचा गुन्हा असेल तर कोणता गुन्हा आहे? कलम तुमची लावा. भीक मागायची कलम सर. भीक मागतोय सरपंच तुमच्या लावा कलम तुमच्या. पासामध्ये आम्हाला गोळ्या घाला ना तुम्ही. भीक मागायची कलम तुमची सर. गोळ्या घाला तुम्ही. चला येत नसतो मी. नाही मला धरून न्या तुम्ही. येत नसतो. ऐका तुम्ही मला बसून तर द्या. तुम्ही बसून तर द्याल ना. इथं हॉटेलवर बसू द्यायला काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला? माझा अधिकार आहे. बसायला पण विरोध आहे का तुमचा? मला बसायचंय चहा प्यायची इथं या जीवनच्या हॉटेलवर. चल रे बसायचं मला. बसतो मी हॉटेलवर दिवसभर. बाहेर इकडे तिकडे जर दिसलं हा मला गोळ्या घाला. इकडे तिकडे दिसलं होतं मला उडून टाका तुम्ही. इकडे तिकडे दिसलं होतं. मग अशी कशी व्यवस्था आहे तरी? व्यवस्था तुमची. पत्र द्या तुम्ही. तुमचं कारभारचं असं आहे. आमच्याकडे पत्र द्या. ना 2 रुपये द्यायला लागले भाऊ. घे रे 2 रुपये. हा 1 रुपया इंजिनियरच्या नावाने द्या. धन्यवाद भाऊ. धन्यवाद.